घरकाम करणाऱ्या हजारो महिला कामगारांचे आझाद मैदानात आंदोलन. श्रमाचा योग्य सन्मान, समान वेतनाचा हक्क आणि आरोग्य विम्याचे अधिकार, मॅटर्निटी बेनिफिट आणि ग्रॅज्युटी अशा विविध मागण्यांसाठी आता राज्यभरातून आंदोलनात सहभागी. नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. राज्यभरात कोट्यावधी नागरिकांच्या कुटुंबात घरकाम महिला आपली सेवा देत आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांच्या श्रमाचा योग्य सन्मान, समान वेतनाचा हक्क, आरोग्य विम्याचे अधिकार आणि मॅटर्निटी बेनिफिट ग्रॅज्युटी अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातून आलेल्या घर कामगार महिलांनी महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात आंदोलन केले आहे. यावेळी हजारोच्या संख्येने महिला कामगार सहभागी झालेले आहेत. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. राज्यभरात कोट्यावधी नागरिकांच्या कुटुंबात घर कामगार महिला आपली सेवा देत आहेत. मात्र वाढत्या महागाई त्यांचे प्रश्न अधिकच प्रकट होताना दिसून येत आहे. आता अशात शासनाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने संतप्त महिलांनी शुक्रवारी आझाद मैदानात जोरदार आंदोलन केले. घरेलू महिला कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही राज्य घरेलू कामगार समन्वय समितीचे निमंत्रक यांनी दिलेले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 18 फरवरी 2021च्या आदेशानुसार तत्काळ मंडळाच्या त्रिपक्षीय बोर्डाची स्थापना करणे, घरेलू कामगार कल्याण मंडळ आर्थिक दृष्टीने सक्षम आणि निरंतर व्हावे या हेतूने शासनाने मंजुरीसाठी मंडळांनी पाठवलेला प्रस्ताव विधानसभेत जाहीर करण्यात यावा. एक वेळ नोंदीत 60 वर्षावरील सर्व घरकाम मंडळांना कामगार विमा योजना लागू करण्यात याव्या. या प्रमुख मागण्यांसाठी आता घरेलू कामगार समन्वय समितीच्या नियंत्रणात हा आंदोलन करण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.